2 जून 2026 रोजी अमरावती शहराला हादरून टाकणाऱ्या तपोवन जंगलातील तरुणी हत्याकांडाचा अखेर मोठा उलगडा झाला आहे. अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहामुळे संपूर्ण शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. मृतदेहाजवळ सापडलेला लोखंडी रॉड, ओळख लपवण्याकरिता मृतदेह जाळण्याचा प्रयत्न आणि जंगलातील निर्जन परिसर यामुळे हे प्रकरण अधिकच गूढ बनले होते. मात्र गाडगेनगर पोलिसांनी दिवस रात्र एक करत तपासाची चक्रे फिरवली आणि अखेर या हत्येच्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून मृत तरुणीच्या कुटुंबातीलच एक सदस्य असल्याचे समोर आले आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. 2 जून 2026 रोजी अमरावतीच्या तपोवन परिसरामागील जंगलात एका तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आणि संपूर्ण शहरात खळबळ उडाली. मृतदेहाजवळ लोखंडी रॉड आढळून आल्याने सुरुवातीपासूनच ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात ही घटना मृतदेह सापडण्याच्या सुमारे 3 दिवसांपूर्वी घडली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त राकेश ओला, गाडगेनगरचे ठाणेदार गोरखनाथ जाधव, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि श्वान पथकाने घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हातात घेतली. ठसेकण्याच्या मदतीने प्रत्येक पुरावा बारकाईने तपासण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि संबंधित व्यक्तीची सखोल चौकशी सुरू केली. दिवसेंदिवस तपासाची दिशा बदलत गेली आणि संशयाची सुई कुटुंबातलीच एका व्यक्तीकडे वळू लागली. पोलिसांसाठी हे मोठे आव्हान होते. 9 दिवस पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर पोलीस तपासात धक्कादायक सत्य समोर आले. मृत तरुणी काजल इंगडे हिचा मावस भाऊ चेतन थोरात यालाच पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे कुटुंबाचा चेतनवर प्रचंड विश्वास होता. मात्र तपासातील पुरावे आणि चौकशीतून त्याच्यावर संशय बळावला आणि अखेर तोच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. या हत्येमागील संपूर्ण सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता असून अमरावतीकरांचे लक्ष आता पोलिसांच्या पुढील तपासाकडे लागले आहे. नेमका खून का करण्यात आला? या गुन्ह्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? जंगलात काजल स्वतः आली की आणखी कोणासोबत? की आरोपी चेतन सोबत? जंगलात खून केला की दुसरीकडे? पुरावे नष्ट करण्याकरिता नेमके कोणते प्रयत्न करण्यात आले? तपोवन जंगलातील या थरारक हत्याकांडाने अमरावती शहराला अक्षरशः हादरून सोडले आहे. सर्वाधिक विश्वास असलेल्या नात्यातूनच असा धक्कादायक गुन्हा समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आरोपी चेतन थोरात याच्या सख्ख्या भावाने 5-6 महिन्यांपूर्वीच आत्महत्या केली होती. आरोपी चेतन थोरात पोलिसांच्या ताब्यात असून खुनामागील खरे कारण आणि या गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेटवर सिटी न्यूजची नजर कायम असणार आहे.